हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर ऑनलाईन लेक्चर्स. आपला सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू आहे बघा. तर त्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण ॲव्होगॅड्रोज लॉ, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक मास ह्या कन्सेप्ट्स बघितलेल्या. तर बघा मुलांनो, आज जे आपलं पुढचं आजचं लेक्चर असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲव्होगॅड्रो लॉशी रिलेटेड एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती डिस्कस करायची आहे. तर बघा मुलांना, आपण ॲव्होगॅड्रो लॉ जो आहे त्याचं इक्वेशन आणि त्याची डेफिनेशन ही लास्ट लेक्चरला कन्सिडर केलेली. मी परत एकदा सांगते तुम्हाला. ॲव्होगॅड्रोज लॉ सांगताना आपण काय बघितलं होतं बघा त्याच्यामध्ये, की ॲव्होगॅड्रो लॉचं स्टेटमेंट काय असतं बघा. ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर नंबर ऑफ मोलेक्युल्स, ज्याला आपण स्मॉल एन कन्सिडर केलं होतं, हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. कशाला? व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर जर ठेवलं तर जो तुमचा नंबर ऑफ मोलेक्युल्स असतात त्याला आपण स्मॉल एन कन्सिडर केलं होतं. आणि त्या इक्वेशनवरून किंवा त्या स्टेटमेंटवरून आपण एक इक्वेशन सांगितलं होतं की काय असतं बघा. व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एन. व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एन असं कन्सिडर केलं होतं आपण. मग त्या इक्वेशनवरूनच आपण पुढं काय सांगू शकतो, ऑर म्हणून ते इक्वेशन कसं लिहिता येईल. जर प्रपोर्शनॅलिटीचं साईन आपण रिमूव्ह केलं तर पुढं कॉन्स्टंट घेता येतो. म्हणजे काय होणार, व्ही बाय एन इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता इथं स्मॉल एन म्हणजे नेमकं काय आपण कन्सिडर करू शकतो. स्मॉल एन म्हणजे आपण काय म्हणले बघा, नंबर ऑफ मोलेक्युल्स. मग ह्याचं इक्वेशन नंबर ऑफ मोलेक्युल्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं बघा. त्याचं इक्वेशन जर कन्सिडर केलं तर इक्वेशन काय आहे बघा, मास ऑफ अ गॅस डिवायडेड बाय मोलर मास ऑफ अ गॅस. ओके, मग हे मास आणि मोलर मास हे जर कन्सिडर केलं, मास म्हणजे ही दिलेली क्वांटिटी असते आणि मोलर मास हे आपण कॅल्क्युलेट करायचं असतं. हे कसं करायचं हे पुढच्या पॉईंटमध्ये तुम्हाला येईल. मग जर स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन कन्सिडर केल्या आपण ॲट STP, हे इक्वेशन जर कन्सिडर केलं आणि स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन असेल तर आपल्याला व्हॉल्यूम पर मोल म्हणजे हा जो व्ही बाय एन आहे तो कॅल्क्युलेट करता येतो अकॉर्डिंग टू दी आयडियल गॅस इक्वेशन. आता हे आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर हा एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये येणार आहे. तात्पुरतं लक्षात काय ठेवा की आयडियल गॅस इक्वेशन काय असतं तर हे PV इज इक्वल टू NRT. ओके, हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशनला. मग व्हॉट डू यू मीन बाय P, व्हॉट डू यू मीन बाय V, R म्हणजे काय, T म्हणजे काय. तर बघा, P इज अ प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे काय सांगितलं मी, N म्हणजे नंबर ऑफ मोलेक्युल्स असतात, R हा कॉन्स्टंट आहे, इट इज कॉल्ड एज अ गॅस कॉन्स्टंट, आणि T म्हणजे पण टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. आता ह्याच्यामधल्या बऱ्यापैकी व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत. हे कसं हे पुढे येते बघा. इक्वेशनमध्ये थोडासा मॅथमॅटिकल चेंज इथं केलेला बघायला मिळतो आपल्याला. PV इज इक्वल टू NRT आहे, ह्याच्यामध्ये काय केलं आहे, V बाय N म्हणजे इकडचा जो स्मॉल एन आहे हा इकडं डिवाइडला घेतला तर हा P इकडं नंतर डिवाइडला जाणार आणि त्यानुसार इक्वेशनमध्ये चेंज काय होईल, V बाय एन इज इक्वल टू RT अपॉन हा P इकडचा इकडं डिवाइडला आलेला आपल्याला बघायला मिळतो. मग मी तुम्हाला काय सांगितलं की R हा गॅस कॉन्स्टंट आहे, T हे टेम्परेचर हे पण कॉन्स्टंट फॅक्टर आहे, P ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर कन्सिडर केलं तर त्याची व्हॅल्यू 1 असते. मग हे सगळे कॉन्स्टंट फॅक्टर आहेत आणि ह्याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात किंवा माहीत असतात. मग गॅस कॉन्स्टंट आरची जर व्हॅल्यू कन्सिडर केली तर ती किती असते बघा, 0.08205 लिटर ॲटमॉस्फिअर मोल इनवर्स केल्विन इनवर्स हे त्याचं युनिट आहे. आता हे कॅल्क्युलेशन कसं आलं हे ह्याचा पार्ट तुम्हाला नाही आहे, फक्त आरची व्हॅल्यू लक्षात ठेवा किती असते, 0.08205 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. तसंच टेम्परेचरच्या बाबतीत आपण केल्विनचं जर स्केल कन्सिडर केलं तर टेम्परेचरची व्हॅल्यू किती येते, 273.15. हे आपण सुरुवातीला बघितलं आहे बघा, मी तुम्हाला फॅरनहाइट डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन शिकवलं तेव्हा ही व्हॅल्यू आपण तिथं बघितलेली. मग आपल्याकडे इक्वेशन काय आहे, V बाय N इज इक्वल टू RT अपॉन N. आरची व्हॅल्यू माहिती आहे, टीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर ह्या व्हॅल्यू सगळ्या जर पुट केल्या ह्याच्यामध्ये V बाय N इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आणि हे इक्वेशन जर पुढं सॉल्व केलं तर पुढं हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामधनं एक पर्टिक्युलर नंबर मिळतो. म्हणजे V बाय N ह्याची एक्झॅक्टली व्हॅल्यू किती मिळते बघा, हे सॉल्व केल्यानंतर सगळं इथं आता जे सेम क्वांटिटी आहेत त्या एकामेकाला कॅन्सल केलेल्या बघायला मिळतील. म्हणजे
डिवाइडच्या व्हॅल्यू जर कन्सिडर केल्या तर इथं ॲटमॉस्फिअर युनिट आहे ते 1 ॲटमॉस्फिअरला ATM हे कॅन्सल होईल. त्याच पद्धतीनं केल्विन इनवर्स आणि इथला नुसता केल्विन हे प्लस मायनस साईनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं, अपोजिट साईन असल्यामुळे हे के कॅन्सल होईल आणि मग युनिट फक्त काय राहील तुमच्या ह्या व्हॅल्यूला मोल इनवर्स ह्या फॉर्ममध्ये युनिट राहणार. आणि हे सगळं सॉल्व केलं तर ह्याच्यामधनं फायनल तुम्हाला व्हॅल्यू काय मिळते, V/N इज इक्वल टू 22.414 मोल इनवर्स. आता हा जो काय तुम्हाला नंबर मिळाला इथे 22.414, आता ह्या व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं, हे दुसरं तिसरं काही नसून काय बघा, इट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ एनी प्युअर गॅस. हा एका मोल गॅसचा प्युअर गॅसचा हा व्हॉल्यूम असतो. कधीचा, ॲट स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशनला. एक्झॅक्टली इक्वल ती व्हॅल्यू किती असते, 22.414 कळालं, लिटर ॲटमॉस्फिअरशी रिलेटेड ह्याचं युनिट राहणार आहे. आणि हीच व्हॅल्यू जी आहे किंवा हा जो नंबर आहे हा पुढं तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये यूज केलेला बघायला मिळतो. म्हणजे आपण ह्याच्यावरून अवोगॅड्रोशी रिलेटेड लॉचा यूज करून आपण एक्झॅक्टली STPच्या कंडिशनला एनी प्युअर गॅस जर असेल तर त्याचा 1 मोलशी रिलेटेड किती व्हॉल्यूम येतो हे ह्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. हे इक्वेशनसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मॅक्झिमम ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स असतात. ओके, समजलं. आता ह्याच्या पुढचा पॉईंट जर कन्सिडर केला तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर पॉईंटचं टायटल काय आहे बघा, मोल कन्सेप्ट अँड अवोगॅड्रोज नंबर. ओके, आता एक्झॅक्टली मोल म्हणजे काय आणि अवोगॅड्रो नंबर हा कसा येतो. मोल जर कन्सिडर केलं तर ही एखाद्या सबस्टन्सशी रिलेटेड त्याचं जे ॲटॉमिक मास असतं किंवा मोलर मास असतं, जे ग्रॅममध्ये रेफर केलेलं असतं, त्यालाच 1 मोल सबस्टन्स असं म्हटलं जातं. काय सांगितलं कळालं मी, एखाद्या सबस्टन्सचं जर त्याचं ॲटॉमिक मास असेल किंवा त्याचं मोलर मास जर ते ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलेलं असेल तर त्याला 1 मोल सबस्टन्स असं कन्सिडर केलं जातं. मग 1 मोल सबस्टन्स तुम्ही डिफाईन पण करू शकता. एक्झॅक्टली 1 मोल सबस्टन्स म्हणजे काय बघा, 1 mole substance is nothing but the what amount of substance that contains the number of particles, atoms, molecules, ions or electrons etc. present in a 0.012 kg of carbon 12. ह्याच्या अगोदरची एक कन्सेप्ट आपण बघितले बघा, कार्बन C12 जो आयसोटोपिक फॉर्म आहे त्याला कन्सिडर करून मोलर मासशी रिलेटेड आपण ते पॉईंट बघितलं होतं, त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. एक्झॅक्टली 1 मोल म्हणजे काय असतं बघा, हे 1 मोल जे आहे किंवा 1 मोल सबस्टन्स म्हणजे काय असतं की हे अमाऊंट असते एखाद्या सबस्टन्सची. मग त्याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ पार्टिकल्स येऊ शकतील, ॲटम्स असतील, मोलेक्युल्स असतील, आयन्स असतील किंवा इलेक्ट्रॉन असतील, जे एक्झॅक्टली प्रेझेंट कशामध्ये असतात, 0.012 kg कार्बनमध्ये असतात त्याच्याशी रिलेटेड. किंवा ह्याच्यापेक्षा पण सोपं जर कन्सिडर केलं तर 1 मोल म्हणजे हे एक्झॅक्टली कशाला इक्वल असतं बघा, एका नंबरला. दिस नंबर इज वॉट 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल, 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. एवढे पार्टिकल ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतील ते एक्झॅक्टली 1 मोल असतं. मग हा जो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23 ह्या नंबरलाच ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हटलं जातं, विच इज डिनोटेड बाय, ह्याचं सिम्बॉल बघा NA, म्हणजे A कॅपिटल स्टँड्स फॉर ॲव्होगॅड्रो आणि N म्हणजे नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर किती असतो, 6.022 इंटू 10⁻23. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. आता हा नंबर जो आहे, दिस इज द नंबर ऑफ ॲटम्स, मोलेक्युल्स, आयन्स प्रेझेंट इन अ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. ह्या पॉईंटमध्ये इम्पॉर्टंट कन्सिडर जर केलं तर 1 मोलचे डेफिनेशन आणि अवोगॅड्रोचा नंबर तुम्हाला विचारतील. आता ह्या अवोगॅड्रोच्या नंबरवरून आणि मोल कन्सेप्टवरून पुढं एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला आहे आणि त्या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनवरती तुम्हाला बऱ्यापैकी न्यूमरिकल्स असतात. आता हा मोल ट्रायंगल म्हणून कन्सिडर केला जातो. ह्या मोल ट्रायंगलचा जर आपण यूज केला तर आपण दिलेल्या तुमच्या कंपाऊंडशी रिलेटेड त्याचं फंडामेंटल पार्टिकल कॅल्क्युलेट करू शकतो. त्या गॅसशी रिलेटेड त्याचा व्हॉल्यूम, स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशरला किती ऑक्युपाय केला हे काढता येतं. नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. मास ऑफ सबस्टन्स कॅल्क्युलेट करता येतं. आता हे कसं करायचं, तर हा जो ट्रायंगल आहे किंवा हा जो पॉईंट आहे तुमचा जनरली दिलेला, हा एवढा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा इथं काय दिसतंय, समजा
तुमच्याकडं सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिले असतील. नंबर ऑफ मोल्सशी रिलेटेड त्याला डिनोट करताना आपण कसं करतो, स्मॉल एन. समजा तुम्हाला स्मॉल एन माहीत असेल तर त्या स्मॉल एनवरून आपण काय काढू शकतो, त्या नंबर ऑफ मोल्सशी रिलेटेड. समजा त्या नंबर ऑफ मोलला जर 22.4 DM³ म्हणजे तुमचा ॲव्होगॅड्रोज नंबर जो आपण मगाशी कॅल्क्युलेट केला, ह्या नंबरनं जर नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या गॅसनं किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला आहे हे मिळतं. समजते? समजा तुम्हाला व्हॉल्यूम ऑक्युपाईड दिलेलं असेल, त्या ऑक्युपाईड व्हॉल्यूमच्या व्हॅल्यूला जर 22.4नं डिवाईड केलं तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळू शकतात. त्याच पद्धतीनं समजा नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिलेले असतील आणि त्या दिलेल्या मास ऑफ सबस्टन्स तुमच्याकडे असेल आणि मास ऑफ सबस्टन्सशी रिलेटेड त्याला जर मोलर मासनं डिवाईड केलं तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळणार. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ मोल्स असतील आणि त्याला जर मोलर मासनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला परत ॲज इट इज असं मिळणार. म्हणजे हे ॲरोच्या डायरेक्शन ज्या आहेत त्या लक्षात ठेवा, ह्याच्यावरून न्यूमरिकल्स असतात. तसंच पुढं काय दिलं आहे बघा. समजा तुमच्याकडे नंबर ऑफ मोल्स असतील, स्मॉल एनची व्हॅल्यू दिलेली असेल, त्या स्मॉल एनच्या व्हॅल्यूला जर ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं, म्हणजे ॲव्होगॅड्रोचा नंबर आपल्याला माहिती आहे, आत्ता आपण बघितला की ते 6.022 × 10⁻23, त्यानं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला नंबर ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स मिळणार. आणि समजा तुमच्याकडे नंबर ऑफ फंडामेंटल पार्टिकल दिलेले असतील आणि तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर कसं करणार, नंबर ऑफ फंडामेंटल पार्टिकलला ॲव्होगॅड्रो नंबरनं डिवाईड करायचं, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील. म्हणजे हा जो आपला एवढा हा चार्ट आहे किंवा हा जो मोल ट्रायंगल आहे हा पक्का लक्षात ठेवायचा आहे मुलांनो. ह्याच्यावरती पुढं जाऊन एक कन्सेप्ट येते परत, त्याचा यूज करून आपण किंवा ती कन्सेप्ट पण तुमची इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिले बघा. जर तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं नंबर ऑफ मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो किंवा नंबर ऑफ मोल्सला डिनोट करताना स्मॉल एननं डिनोट केले, त्याचा फॉर्म्युला आहे का बघा, मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलर मास ऑफ द सबस्टन्स. ह्याचा यूज करून आपण स्मॉल एनची व्हॅल्यू काढू शकतो. जे नंबर ऑफ मोल्स माहीत असतील तर तुम्ही नंबर ऑफ मोलेक्युल्स काढू शकता. कसे काढणार नंबर ऑफ मोलेक्युल्स, त्याचा फॉर्म्युला काय दिला आहे बघा, स्मॉल एन इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे तुम्हाला माहिती आहे, 6.022 × 10⁻23. स्मॉल एनला ॲव्होगॅड्रोनं मल्टिप्लाय केलं की नंबर ऑफ मोलेक्युल्स मिळाले तुम्हाला. आणि नंबर ऑफ मोलेक्युल्स मिळाले की त्या गॅसनं किती व्हॉल्यूम स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनला ऑक्युपाय केला आहे ते पण काढता येतं. पुढं जाऊन काय करणार, स्मॉल एनची व्हॅल्यू मल्टिप्लायड बाय 22.414 लिटरनं मल्टिप्लाय करा त्याला, तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ गॅस STPला किती ऑक्युपाय केलं आहे ते पण समजून जाईल. क्लिअर स्टुडंट्स? हा जो तुमचा एवढा पार्ट आहे ह्याच्याशी रिलेटेड जे न्यूमरिकल्स असणार आहेत ते मग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.